कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे नाही, अरे मला जाऊ द्या। अरे लग्न झाल्यानंतर पेढे देणार आहे, बाजूला। लग्न झाल्यावर पेढे मिळणार आहेत, सर का मला जाऊ द्या। बरं देते, सावकाश। ठीक आहे, ओके। हे घे आकर। विशाखा मॅडम, मुलगी मनात भरली वाटतं। हो, अहो जी मुलगी ही चांडाळ चौकटी सांभाळू शकते ती कुणाचीही मर्जी सांभाळू शकते। माझ्या अनुजसाठी ना एकदम परफेक्ट मुलगी आहे। ओके, परफेक्ट। राइट। या बिट राइट। कम ऑन, कीप गोइंग राइट। नमस्कार। ओळखलंस मला? भाऊचं काय म्हणताय? तुम्हाला नाही ओळखणार बे? आमच्या महत्वाच्या पाहुण्या आहात तुम्ही। नाही, ते आहेच, आणि तसंही मला कोण ओळखत नाही म्हणा, पण तरी सुद्धा ना माझं नाव सांगते तुला। मी विशाखा भालेकर। माझ्याकडे काही काम होतं का? काम? नुसतं काम नाही, खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे। सून म्हणून पसंत आहेस मला तू। माझ्या अनुजची आणि तुझी जोडी खरंच खूप शोभेल। माझ्याकडून शगुन समजा, सून म्हणून बुक केली बर का मी तिला। अहो विशाखा मॅडम, तुम्ही हे काय करून बसलात? ही मुलगी वसुंधरा लग्नाची नाहीये, डिवोर्सची। आणि हा बनी आहे ना, हा पण तिचाच मुलगा आहे। जातो पुढे, मी येते, मी सांगते त्यांना। काय म्हणत होता तुम्ही? एक शब्द बोलू नकोस। मनातनं खूप खुश झाली असशील ना तू, म्हणून मुद्दामून लपवलंस की तुझं लग्न झालंय आणि डिवोर्सही। हो, पण तुम्ही मला बोलायची संधी तरी। तुझा काय संधी साधूपणा चाललाय ना हे बरोबर समजलंय मला। एका मुलाची आई आहेस ना तू, आणि तरी सुद्धा लग्नामध्ये बागडताना लाज नाही वाटत? पुढे पुढे करताना लाज नाही वाटत? खरं तर लग्न सोहळा ना सवाष्ण बायका आणि कुमारिका मुली यांच्यासाठी असतो।
खरं तर तुमच्यासारख्या बायकांनी ना लग्न सोहळ्याला यावं, खुर्चीवर बसावं, अक्षता टाकाव्यात आणि निघून जावं. कारण ज्या मुलीला स्वतःचं लग्न टिकवता आलं नाही ती इतरांची नाती काय टिकवणार आहे? पूर्वीच्या काळी ना तुझ्यासारख्या बायकांची दृष्टी नव्या नवरीवरती पडू द्यायचे नाहीत ना, ते बरोबरच होतं. कारण तुझ्यासारख्या बायकांना समाजाला लागलेली कीड आहे, कीड. आणि ही कीड ना समाजाच्या बाहेर फेकून द्यायला पाहिजे. खरं तर तुझ्यासारख्या बायकांना ना लग्नासारख्या पवित्र कार्यक्रमात बोलवताच कामा नये. कारण जी बाई स्वतःचं लग्न टिकवू शकत नाही ना ती कुठलंही नातं टिकवू शकत नाही. या तुझ्यासारख्या मुलींना ना फक्त आणि फक्त स्वार्थ कळतो. तुझ्यासारखी मुलगी माझीच काय, कुणाचीही सून व्हायच्या लायकीचीच नाहीये. शी लांब. वसू वसू ओ विशाखाबाई, हिम्मतच कशी झाली तुमची माझ्या मुलीला हात लावायची? डिवोर्स झाला म्हणजे रस्त्यावर नाही पडले ती. आम्ही दोघं आहोत कायमच खंबीरपणे तिच्या पाठीशी. आणि काय हो, लग्नात तिने काय करायचं, किती मिरवायचं ते आमचं आम्ही पाहून घेऊ. तिच्या बाबतीत तुम्ही गैरसमज करून घेतलाय. तिचं वय, शिक्षण, मुळात ती लग्नाची आहे का, आमची काय इच्छा आहे, या कशाचाही विचार न करता जबरदस्तीने तुम्ही तिला सून करायला निघालात. विशाखाबाई, चूक तुमची आहे, तिला बोल लावायचं काम नाही. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. तुमच्या मुलीनी कसं वागायचं हे तिनेच ठरवायला पाहिजे नाही का? कारण कसं वागायचं याचे संस्कार तुम्ही दिलेच नाहीयेत तिला. का श्रीमंतांच्या मुलांना कसं पटवायचं याचं ट्रेनिंग देताय तिला. वाटेल ते बोललेलं ऐकून घेणार नाही आम्ही. माझ्या मुलीला गरज नाही आहे कोणाच्या गळ्यात पडायची. तिने तिच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाही आणि ती ओलांडणारही नाही. डिवोर्स झाला म्हणजे आयुष्यावर एक काळा डाग पडला असं मानतात तुमच्यासारखे लोक. रात्रंदिवस वसूला लग्न टिकवण्यासाठी झगडताना पाहिलंय, पण नाही टिकलं ग पोरी लग्न. आणि त्यातच तुझं भलं होतं. आणि ज्या क्षणी तिच्या डोक्यावरती डिवोर्स म्हणून शिक्का बसला ना, त्या क्षणापासून बदललेल्या लोकांच्या नजराही पाहिल्यात आणि आत्ताही पाहतेच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.